यानंतर ठाण्यामध्ये जाऊया। ठाण्यातून सेनेच्या वतीने नरेश म्हस्के यांना काही वेळापूर्वीच उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांकडून तसंच कार्यकर्त्यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। तर अगदी काही वेळापूर्वीच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। ठाण्यामधून सेनेच्या वतीने आता उमेदवार नरेश म्हस्के हे असणार आहेत आणि त्यांचा सामना राजन विचारे यांच्याशी होणार आहे। दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। तर ठाण्यातली ही सध्याची आपण दृश्य पाहतोय। कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। ठाण्यामध्ये शिंदे गटाकडून म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। ठाण्यातून नरेश म्हस्के यांना विद्यमान खासदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहिलेले राजन विचारे यांच्याशी आता दोन हात करावे लागणार आहेत। एकंदरीतच ही लढत रंजक होणार आहे आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते त्यांच्या भेटीला दाखल झाले। कार्यकर्त्यांची मेहनत आहे, ठीक आहे, दिवस कमी आहेत, परंतु मला काही आव्हान या ठिकाणी वाटत नाही। कारण शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, RPI, मनसे यातील कार्यकर्ते दिवस रात्र लोकांशी निगडीत असतात, लोकांची कामं करत असतात आणि या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय नक्कीच त्या पक्षातील, त्या महायुतीतील उमेदवाराला मिळत असतं। रस्त्यावरती आमचा सर्व पक्षाचा कार्यकर्ता असतो आणि त्याच्या मेहनतीवरती नक्कीच मला संधी मिळेल। राजन विचारे यांनी प्रचारामध्ये आघाडी पूर्णपणे कार्यकर्त्यांचं जे योगदान आहे, कार्यकर्त्यांची मेहनत आहे, ठीक आहे, दिवस कमी आहेत, परंतु मला काही आव्हान या ठिकाणी वाटत नाही। कारण शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, RPI, मनसे यातील कार्यकर्ते दिवस रात्र लोकांशी निगडीत असतात, लोकांची कामं करत असतात आणि या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय नक्कीच त्या पक्षातील, त्या महायुतीतील उमेदवाराला मिळत असतं। रस्त्यावरती आमचा सर्व पक्षाचा कार्यकर्ता असतो आणि त्याच्या मेहनतीवरती नक्कीच